हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 6. तर याच्या आधी जो व्हिडिओ आपण बघितलाय त्यामध्ये आपण बघितलंय अँगल ऑफ इलिव्हेशन कुणाला म्हणायचं, अँगल ऑफ डिप्रेशन कुणाला म्हणायचं, आणि प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 बघितलेला आहे. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 6.2 मधील जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते सगळे क्वेश्चन बघणार आहे. आता बघा, आपण ह्या चॅप्टरचा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ पण टाकलेला आहे. त्यानंतर ह्या चॅप्टरचं जे हे आहेत प्रॅक्टिस सेट 6.1, तर प्रॅक्टिस सेट 6.1 चे टोटल 3 व्हिडिओ आहेत प्रूव्ह दॅटचे. ते जर व्हिडिओ जाऊन बघितले नसेल तर ते व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 6.2 मधील क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 6. आता काय दिलंय बघा क्वेश्चन नंबर 3. Two buildings are facing each other. A road of width 12 meter from the top of the first building, which is 10 meter high. The angle of elevation of the top of the second building to be 60 degree. What is the height of second building? आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की अँगल ऑफ एलिव्हेशन कुणाला म्हणायचं आणि अँगल ऑफ डिप्रेशन कुणाला म्हणायचं. आता बघा, अँगल ऑफ एलिव्हेशन कुणाला म्हणायचं, अँगल ऑफ एलिव्हेशन. समजा आपण जेव्हा वरती बघतोय, वरती बघताना जो अँगल होतोय त्याला अँगल ऑफ कोणता म्हणायचं, तर अँगल ऑफ एलिव्हेशन. एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे इथं नाव दिलं ए, बी आणि सी. तर कोणता अँगल ऑफ एलिव्हेशन असणार आहे, तर ए, बी, सी. आता बघा, आपण ए बी ला कोणती लाईन म्हणतोय, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय ए बी ला कोणती लाईन म्हणतोय, तर व्हीजन. आणि बीसी ला आपण काय म्हणतोय, तर हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजे कोणता पण अँगल असू दे, अँगल ऑफ एलिव्हेशन असू दे किंवा अँगल ऑफ डिप्रेशन असू दे, त्याला कोणती लाईन काढायला लागत्या, हॉरिझॉन्टल लाईन काढायला लागत्या. आता झाला अँगल ऑफ एलिव्हेशन. आता अँगल ऑफ डिप्रेशन कुणाला म्हणायचं बघा, जो अँगल खाली बघताना जो अँगल म्हणजे खालच्या साईडला जो अँगल तयार होतोय त्याला कोणता अँगल म्हणायचं, अँगल ऑफ डिप्रेशन. बघा ॲरोवर लक्षात आलं असेल, वर बघताना जो अँगल तयार होतोय त्याला अँगल ऑफ एलिव्हेशन, आणि जो खाली बघताना अँगल तयार होतोय त्याला म्हणायचं आहे अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन त्याला नाव दिलं पी, क्यू आणि आर. म्हणजे पी, क्यू, आर हा कोणता अँगल आहे, अँगल ऑफ डिप्रेशन. आणि ए, बी, सी हा कोणता आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन. आता याच्यामध्ये हॉरिझॉन्टल लाईन कोणती येणार आहे, तर पी क्यू ही कोणती लाईन येणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन. बघा, अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन काय आले का बघा. शॉर्ट मध्ये एवढंच लक्षात ठेवा, वरती जो अँगल तयार होतोय, जे वर बघताना जो अँगल तयार होतोय त्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हणतात, आणि जो खाली बघताना अँगल तयार होतोय त्याला म्हणायचं अँगल ऑफ डिप्रेशन. आता बघा, ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिले, बऱ्याच एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलेलं असते अँगल ऑफ एलिव्हेशन किंवा अँगल ऑफ डिप्रेशन, परंतु काही एक्झाम्पल मध्ये दिलेलं नाही की कोणता अँगल तयार होते. मग आपल्याला ओळखता आलं पाहिजे की अँगल ऑफ एलिव्हेशन तयार झाले का डिप्रेशन. वरती बघताना असेल तर एलिव्हेशन आणि खाली बघताना असेल तर डिप्रेशन. आता बघा काय सांगितलंय, आता आधी आपल्याला डायग्राम काढायला पाहिजे. तर काय काढायचंय, टू बिल्डिंग काढायचे. मग आता बघा आपण काय करूया, टू बिल्डिंग काढू. एक मोठी काढायची आणि काय काढायची, छोटी. आता बघा, पहिल्या बिल्डिंगला नाव दिलं ए बी आणि दुसऱ्या बिल्डिंगला नाव काय दिलं, सी डी. बघा, टू बिल्डिंग आर फेसिंग इच अदर. म्हणजे ह्या दोन बिल्डिंगचं काय करायचंय, फेसिंग करायचंय इच अदर, एकमेकांच्या सोबत. ऑफ अ रोड ऑफ विड्थ 12 मीटर फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. आता बघा, पहिल्यांदा काय सांगितले, त्या दोन बिल्डिंगच्या मधली विड्थ दिल्या. विड्थ म्हणजे काय, तर रुंदी किती दिल्या, 12 मीटर. म्हणजेच काय, या दोन बिल्डिंगच्या मधलं डिस्टन्स दिले. म्हणजे कुणाचं डिस्टन्स दिले, बीडीचं डिस्टन्स दिले. किती दिले, तर 12 मीटर फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. द अँगल ऑफ एलिव्हेशन ऑफ द टॉप. आता काय सांगितलंय बघा, जो तुमचा बिल्डिंगचा टॉप आहे तिथून कुठं बघायचं आहे, तर जी छोटी बिल्डिंगचा टॉप आहे तिकडे काय करायचंय, बघायचंय. म्हणजे कुठं बघायचंय बघा, ह्या साईडच्या वरून इथं कुठं बघायचंय, खाली बघायचंय. म्हणजेच, आणि इथं कोणता अँगल तयार होतोय, अँगल ऑफ एलिव्हेशन तयार होतोय. मग एलिव्हेशन म्हणजे कोणता अँगल, तर खाली वर बघताना जो अँगल तयार होतोय तो. मग आता बघा, कुठून कुठं बघितलंय, तर सी पासून कुठं बघितलंय, ए.
सॉरी ए पासून कुठे बघितलंय तर सी पर्यंत. मग आपण इथं अँगल काढणार आहे. मग अँगल काढताना आपण सगळ्यात आधी काय करतो तर हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजे आता ए या ठिकाणी अँगल तयार झालाय म्हणजे इथं आपण काय काढायला पाहिजे तर हॉरिझॉन्टल लाईन. आता हा ए या ठिकाणी अँगल तयार झालाय किती डिग्रीचा झालाय तर 60 डिग्रीचा अँगल इथं काय झालाय तयार झालाय. आणि आपल्याला काय काढायचं आहे व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. आता बघा आणि काय क्वेश्चन मध्ये दिले 10 मीटर हाईट दिल्या. कुणाची दिल्या तर जी छोटी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगची हाईट दिल्या. किती दिल्या 10 मीटर. आणि आपल्याला काय विचारलं हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग म्हणजे ह्या सेकंड बिल्डिंगची आपल्याला काय काढायची हाईट. आता बघा इथे एक नाव देऊया ई. आता बघा जे आपण डायग्राम मध्ये पण कुणाला काय कन्सिडर केले ते आधी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं लिहून घ्यायचं. म्हणजे आता बघा आता बघा आपण काय काय कन्सिडर केले ते लिहून घेऊया. काय काय कन्सिडर केल्यात ए बी आणि सी डी या काय कन्सिडर केल्यात तर 2 बिल्डिंग. मग बघा लेट ए बी अँड सी डी आर 2 बिल्डिंग्स. त्यानंतर आपल्याला काय दिल्या ह्या बिल्डिंगची हाईट दिल्या. मग काय लिहिणार हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग इज इक्वल टू किती दिल्या तर 10 मीटर. म्हणजेच फर्स्ट बिल्डिंगची हाईट म्हणजेच कुणाची हाईट घेतली आपण ए बी इज इक्वल टू काय लिहिणार 10 मीटर. त्यानंतर आणि काय दिल्या विड्थ दिल्या. मग विड्थ इज इक्वल टू किती दिल्या विड्थ 12 मीटर. मग विड्थ आपण कुणाला कन्सिडर केले तर बीडीला म्हणजे बीडी इज इक्वल टू काय लिहिणार 12 मीटर. त्यानंतर आणि काय दिलाय अँगल दिलाय. मग कोणता अँगल दिलाय अँगल CAE. बघा अँगल CAE इज अँगल ऑफ एलिव्हेशन इज अँगल ऑफ एलिव्हेशन. तो एलिव्हेशन आहे का डिप्रेशन आहे ते आधी लिहायचं. मग बघा अँगल CAE इज इक्वल टू किती डिग्री आहे तर 60 डिग्री. किती डिग्री आहे तो लिहिला. आता बघा काय फाइंड करायचं हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. मग आता बघा सेकंड बिल्डिंग कोणती आहे सीडी. मग जर मला सीडीची हाईट फाइंड करायची असेल तर कुणाकुणाची हाईट आधी काढायला पाहिजे सीईची काढायला पाहिजे आणि कुणाची काढायला पाहिजे ईडीची काढायला पाहिजे. आणि त्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर मला कुणाची हाईट मिळणार तर सेकंड बिल्डिंगची हाईट मिळणार. मग काय लिहिणार हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. आता बघा इथं लिहूया काय फाइंड करायचं आहे तर हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे सीडी काढायचं आहे. मग जर मला सीडी काढायचं असेल तर कोणाकोणाचे ऍडिशन करायला पाहिजे तर सीई प्लस काय करायला पाहिजे ईडी. ह्याची आपल्याला लेंथ काय करायची आहे फाइंड करायची आहे. बघा CAE इज अँगल ऑफ काय झालं इलिव्हेशन. आता बघा बीडी माझ्याकडे 12 मीटर आहे आणि AB किती मीटर आहे 10 मीटर आहे. आता बघा हा जो तो आपला खालचा शेप आहे ABDE हा कोणता शेप दिसतोय शेप कोणता दिसतोय आपल्याला रेक्टँगल दिसतोय. बघा जर स्क्वेअर असता तर स्क्वेअरच्या ऑल साइड्स काय असतात इक्वल. ही साइड दिल्या 10 आणि ही साइड किती दिल्या 12. म्हणजे हा स्क्वेअर असणार आहे काय नसणार आहे. स्क्वेअर असतं तर सगळ्या साइड्स काय असतात इक्वल असतात. म्हणजे हा शेप कोणता असणार आहे रेक्टँगल. मग रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड्स काय असतात इक्वल असतात. म्हणजे ही जर 10 मीटर असेल तर ईडी पण किती असणार आहे 10 मीटर. आणि जर बीडी 12 मीटर असणार आहे तर एई पण किती असणार आहे 12 मीटर. बघा काय लिहिणारा क्वाड्रिलॅटरल ABDE is a rectangle मग रेक्टँगलची काय प्रॉपर्टी आहे तर अपोजिट साइड्स आर इक्वल. मग कोणकोणत्या साइड्स लिहिणार AB इज इक्वल टू ED आणि दुसरी साइड कोणती येणार आहे तर BD इज इक्वल टू AE. या दोघांना रिझन काय लिहिणार अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल म्हणजे रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स काय असतात इक्वल. म्हणजेच D इज इक्वल टू किती लिहिणार आहे तर 10 मीटर आणि AE इज इक्वल टू किती लिहिणार आहे तर 12 मीटर. आता बघा मला काय काढायचे आहे सीडीची हाईट काढायची आहे. मग जर सीडीची हाईट काढायची असेल तर कोणाची ऍडिशन आहे सीई आणि ईडी. आता बघा हा ईडी मला मिळालाय किती मिळालाय 10 मीटर. आता फक्त काय काढायचं राहिलंय
तर सीई काढायचं राहिलंय. मग या दोघांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, सेकंड बिल्डिंगची हाईट मिळणार. मग आता बघा ईडी माझ्याकडे आलंय, आता काय काय राहिलंय, सीई राहिले. आता सीई काढण्यासाठी काय करणार बघा, आणि काय इन्फॉर्मेशन दिल्या, तर हा अँगल दिलाय. किती डिग्रीचा अँगल दिलाय, 60 डिग्रीचा. आता बघा ह्या अँगलची ही सीई कोणती साइड आहे, अपोजिट साइड आहे. बघा अँगलची सीई ही कोणती साइड आहे, अपोजिट साइड. आणि क्वेश्चन मध्ये कशाची इन्फॉर्मेशन आहे, ही अपोजिट साइड. आणि या ट्रायंगल मधली ही कोणती साइड दिली आपल्याला, हा ट्रायंगल जर कन्सिडर केला सीएई, तर मला सीई पाहिजे, म्हणजे ह्या अँगलची कोणती साइड पाहिजे, अपोजिट साइड पाहिजे. आणि कोणती अँगलची साइड आहे बघा, एई साइडची लेंथ आहे माझ्याकडं, किती आहे, 12 मीटर. मग ह्या अँगलची ही कोणती साइड झाली, अँगलची ही कोणती साइड झाली बघा, हा इन 90 डिग्रीचा असणार आहे. म्हणजे एसी ही ट्रायंगलची काय असणार आहे, हायपोटेन्यूस असणार आहे. सीई काय असणार आहे, अपोजिट साइड. आणि एई काय असणार आहे, त्याची ऍडजस्टंट साइड. म्हणजे अपोजिट साइड मला काय करायची आहे, काढायची आहे. आणि माझ्याकडे अँगलची कोणती साइड आहे, तर ऍडजस्टंट साइड. म्हणजे मी कोणती थिटा वापरणार, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड असलेला कोणता फॉर्म्युला आहे थिटाचा, तर टॅन थिटा. मग ह्या एक्झाम्पल मध्ये आपण कोणती थिटा वापरायची, टॅन थिटा. बघा कोणती थिटा वापरायची हे कसं ओळखायचं कळालं काय, कोणती साइड काढायची आहे, अपोजिट साइड काढायची. आणि आहे कोणती साइड, एईची लेंथ आहे. मग एई ह्या अँगलची कोणती साइड झाली, ऍडजस्टंट साइड. मग अपोजिट आणि ऍडजस्टंट असलेला कोणता फॉर्म्युला आहे, तर टॅन थिटा. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले कोणती थिटा वापरायची, साइन, कॉस आणि टॅन या 3 थिटापैकी एक थिटा वापरायची प्रत्येक वर्ड प्रॉब्लेम साठी. कोणती थिटा कधी वापरायची हे पण सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ जाऊन मागचा नक्कीच चेक करा. आता बघा कोणता ट्रायंगल कन्सिडर करणारा, इन राईट अँगल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे राईट अँगल, तर एईसी. एईसी. आता सीएई अँगल सीएई इज इक्वल टू किती डिग्री दिलाय, तर 60 डिग्री. आता बघा कोणती थिटा वापरायची आहे, टॅन थिटा. मग थिटाची व्हॅल्यू किती आल्या, तर 60 डिग्री. मग आता बघा टॅन 60 डिग्री इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे टॅन थिटाचा, तर अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. मग आता बघा अपोजिट साइड कोणती, थिटाची अपोजिट साइड कोणती, तर सीई. अपॉन ऍडजस्टंट साइड कोणते, एई. आता टेबल मध्ये बघून सांगा की टॅन 60 डिग्री किती व्हॅल्यू येत्या. आपण टेबल कसा पाठ करायचा, कसा लक्षात ठेवायचा याची ट्रिक पण सांगितलेली आहे. त्यामुळे इंट्रोडक्शनचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. म्हणजे टेबल कसा लक्षात ठेवायचा न पाठ करता हे तुमच्या लक्षात येईल. आता बघा टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती येत्या, तर √3. आता बघा सीई ची व्हॅल्यू आहे काय, नाही. सीई आपल्याला काय करायचंय, फाइंड करायचंय. मग सीई ऍज इट इज लिहिलं. एई किती आहे, तर 12 मीटर. मग एई ची व्हॅल्यू लिहिली आणि ह्या साईडला काय आहे, √3. आता बघ मला व्हॅल्यू कुणाची काढायची आहे, सीई ची. मग सीई आहे तसं या साईडला ठेवलं. 12 डिव्हिजनला आहे, ह्या साईडला आल्यावरती काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. म्हणजेच कसं लिहिणार आहे, 12 इंटू √3. बघा डिव्हिजनला ह्या साईडला आल्यावरती काय होणार आहे, मल्टिप्लिकेशनला. आता बघा सीई ची लेंथ किती आली, तर 12√3. ही कुणाची लेंथ आल्या, सीई ची. आता मला काय काढायची आहे, तर हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. सेकंड बिल्डिंगची हाईट काढायची असेल तर सेकंड बिल्डिंग कोणती आहे, सीडी. म्हणजे कोणाकोणाची ऍडिशन घ्यायची, सीई आणि ईडी. आता बघा सीई ची आल्या, ईडी कुठे आहे, ईडीची हाईट आपली किती आल्या, ईडीची हाईट किती आल्या, तर 10 मीटर. इथे आहे बघा ईडी म्हणजेच काय असणार आहे, तर डीई. म्हणजे डीई ची पण हाईट किती आल्या, 10 मीटर. बघा हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग, हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज इक्वल टू, सेकंड बिल्डिंग कोणती आहे आपली, तर सीडी इज इक्वल टू कुणाकुणाची ऍडिशन आहे, सीई प्लस ईडी. मग सीई किती आलंय, तर 12√3 प्लस ईडी. ईडी म्हणजे डी असणार आहे, डी किती आलंय, 10. आता बघा 12 ला त्याच्या समोर बरोबर अंडररूटची व्हॅल्यू आहे, 10 ला आहे काय, नाही. म्हणजे आपण यांची ऍडिशन करू शकत नाही. जर ऍडिशन करायची असेल तर इथं पण अंडररूट मध्ये काहीतरी नंबर पाहिजे होता. मग आपण यांची आता ऍडिशन करू शकत नाही. म्हणजे हे कसं लिहायचं, तर 10 प्लस 12√3 आणि याला युनिट काय लिहिणार आहे, तर मीटर. एवढी आपली हाईट असणार आहे कुणाची, सेकंड बिल्डिंगची. याची ऍडिशन करायची नाही, हे आहे असंच ठेवायचं. आधी 10 लिहायचा आणि नंतर रूटची व्हॅल्यू लिहायची. बघा
हा क्वेश्चन नंबर 3 6.2 मधला. लक्षात आलाय काय? बघा कोणती थिटा वापरायची, त्यानंतर ह्या साइड्स कशा काढल्या, हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग कशी काढली, लक्षात आलं का बघा. ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा क्वेश्चन नंबर 3 बघितला. आता बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिले बघा. 2 पोल्स ऑफ हाईट 18 मीटर अँड 17 मीटर. दोन काय घेतल्यात तर पोल घेतल्यात. पोल म्हणजे काय तर खांब. त्या दोन पोलची आपल्याला हाईट दिल्या. किती दिल्या? 18 मीटर आणि 17 मीटर. म्हणजे एक पोल असणार आहे तो काय असणार आहे मोठा असणार आणि एक पोल काय असणार आहे छोटा असणार आहे. मग आता बघा डायग्राम मध्ये काढूया. हा एक मोठा पोल काढला आणि हा एक काय काढला छोटा पोल काढला. छोट्या पोलला नाव दिलं AB आणि ह्याला काय नाव दिलं CD. बघा दोन पोल काढलेत. आर इरेक्टेड ऑन अ ग्राउंड. द लेंथ ऑफ वायर फास्टेंड ऍट देअर टॉप्स 22 मीटर. बघा त्या दोन पोलचे जे टॉप आहेत बघा, ह्या AB या पोलचा टॉप कोणता असणार आहे A आणि CD या पोलचा टॉप कोणता असणार आहे C. त्या दोन टॉपला जोडणारी काय काढायची तर वायर काढायची. म्हणजे बघा CD पोलचा टॉप असणार आहे C आणि AB पोलचा टॉप काय असणार आहे A. त्या दोघांच्या टॉप्सला जोडणारी काय करायची वायर. आता बघा C आणि A काय केलं जॉईंट केलं. त्या वायरची आपल्याला काय दिल्या लेंथ दिल्या. किती दिल्या तर 22 मीटर. म्हणजे AC ची लेंथ किती असणार आहे 22 मीटर. फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे तर अँगल फाइंड करायचा आहे. कोणता अँगल की जो अँगल मेड बाय म्हणजे कशासोबत तयार झालाय तर वायर आणि कशासोबत विथ द हॉरिझॉन्टल. मग आता बघा आपली वायर कोणती आहे AC ही काय आपली वायर. मग वायर सोबत आणि कशासोबत हॉरिझॉन्टल. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अजून काय काढायला पाहिजे एक हॉरिझॉन्टल लाईन. आता बघा प्रत्येक वेळेला कोणता पण अँगल असू दे, इलिव्हेशन असू दे आणि डिप्रेशन असू दे, तो कशासोबत तयार होते तर हॉरिझॉन्टल सोबत तयार होते. म्हणून मी A आणि इथं नाव देऊया E. ही काय काढली एक हॉरिझॉन्टल लाईन काढली. आता इथं ह्या वायर सोबत आणि हॉरिझॉन्टल सोबत हा अँगल तयार झालाय. या अँगलला काय कन्सिडर करूया थिटा. काय कन्सिडर करूया थिटा. आणि त्याचा आपल्याला काय काढायचं आहे मेजरमेंट काढायचं आहे. बघा फाइंड काय करायचं आहे आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे. म्हणजे हा थिटा आपल्याला काय करायचा आहे फाइंड करायचा आहे. मग आता बघा क्वेश्चन मध्ये काय काय दिलंय आपल्याला. आता B आणि D पण काय करूया जॉईंट करूया. हे AB आणि CD हे दोन काय आहेत पोल आहेत. त्या दोनचे जे पोलचे टॉप आहेत कोणकोणते A आणि C. या A आणि C मधून जाणारी काय वायर जॉईंट केल्या. त्यानंतर काय सांगितलं त्या वायरची लेंथ काय दिली 22 मीटर. आणि काय सांगितलंय कोणता अँगल सांगितलाय तर वायर सोबत आणि हॉरिझॉन्टल लाईन सोबत तयार झालेला. आता ही वायर आहे आपल्याला एक काय ड्रॉ करायला पाहिजे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायला पाहिजे. मग मी AE ही हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केल्या. त्या दोघांच्या मधला अँगल कोणता आहे अँगल A. त्याला आपण काय कन्सिडर केले थिटा. तो आपल्याला काय करायचा आहे फाइंड करायचा आहे. आता बघा AB ची लेंथ किती दिल्या तर 18 मीटर दिल्या. बरोबर आहे. दोन पोल दिल्यात आणि त्या दोन पोलची 18 मीटर आणि 7. आता बघा छोट्याची हाईट काय कन्सिडर करूया 7 मीटर आणि मोठ्या पोलची हाईट CD ची हाईट काय कन्सिडर करूया 18 मीटर. आणि आपल्याला हा अँगल काय करायचा आहे फाइंड करायचा आहे. आता बघा डायग्राम लक्षात आली काय. डायग्राम मध्ये आन्सर आपल्याला मिळून जाते. बघा कसं डायग्राम मध्ये आन्सर करायचं सांगतो. जर AB 7 असेल तर ED पण किती असणार आहे 7 असणार आहे. कारण खालचा जो शेप आहे तो कोणता आहे रेक्टँगल शेप आहे. मग AB 7 असेल तर ED पण किती मीटर असणार आहे 7 मीटर असणार आहे. बरोबर आहे. आता बघा पूर्ण CDचं मेजरमेंट किती दिलंय 18 मीटर दिले. माझ्याकडे EDचं मेजरमेंट आहे 7 मीटर. मग CEचं मेजरमेंट काय काढण्यासाठी काय करणार तुम्ही 18 मायनस किती करणारा 7 करणारा. मग 18 मायनस 7 केल्यानंतर आन्सर किती मिळते तर 11 मीटर. म्हणजे CEचं मेजरमेंट किती असणार आहे तर 11 मीटर. बघा लक्षात आलं काय. AB 7 आहे म्हणजे ED पण काय येणार आहे 7. रिझन काय तर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. आपल्याला क्वेश्चन मध्ये पूर्ण या पोलची CD पोलची लेंथ दिल्या. किती दिल्या 18 मीटर. मग जर ED 7 असेल तर उरलेलं काय असणार आहे CE असणार आहे. मग 18 मायनस 7 केल्यानंतर आन्सर काय मिळते 11. म्हणजे CE किती असणार आहे 11. आता बघा मला काय फाइंड करायचं आहे थिटा फाइंड करायचं आहे. मग थिटा काढण्यासाठी कोणकोणते थिटाच्या CE ही कोणती साइड झाली
अपोजिट साइड झाली. आता हा ई अँगल किती डिग्रीचा होणार आहे? 90 डिग्रीचा होणार आहे. मग अजून ह्या अँगल मधली कोणती साइड आहे? अजून 90 डिग्रीच्या अपोजिट साइडची लेंथ आहे तुमच्याकडं. किती आहे? तर एसी ची लेंथ किती आहे? तर 22 मीटर. म्हणजे अपोजिट साइड आहे आणि काय आहे आपल्याकडं? हायपोटेनियस आहे. 90 डिग्रीच्या अपोजिट म्हणजे कोणते असणार आहे? हायपोटेनियस असणार आहे. मग कोणता फॉर्म्युला आहे? अपोजिट अपॉन हायपोटेनियस, तर साइन थिटा. म्हणजे याच्यामध्ये आपण कोणतं फंक्शन वापरणार? तर साइन हे फंक्शन वापरणार आणि त्याच्यावरून कशाची व्हॅल्यू काढायची? थिटाची व्हॅल्यू काढायची. बघा डायग्राम मध्येच कळते की काय करायचंय. त्यासाठी आधी डायग्राम आपल्याला क्वेश्चन वरून काय काढता ड्रॉ करता आली पाहिजे, डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. जे क्वेश्चन मध्ये दिले ते एक एक लाईन वाचून त्याचा अर्थ काढत काय करत जायचं? डायग्राम काढत जायचं. 2 पोल्स दिल्या, 2 पोल्स काढायचं, कोणता अँगल दिला, कोणती लेंथ दिल्या ते ज्या त्यावेळी तिथे नोट डाऊन करायचं म्हणजे आपल्या लक्षात येते. आता बघा हे आपल्या भाषेमध्ये मांडणी करायची. काय काय दिले? 2 पोल्स दिले. मग आपण डायग्राम मध्ये कोणकोणते 2 पोल्स घेतल्यात? तर बघा लेट ए बी and CD are 2 poles. AB आणि CD हे 2 पोल्स घेतल्यात. त्यांची लेंथ बघा AB इज इक्वल टू किती घेतल्या? 7 मीटर आणि CD इज इक्वल टू किती घेतलाय? 18 मीटर. आणि काय क्वेश्चन मध्ये दिले आपल्याला? AC दिलाय. बरोबर आहे. मग बघा AC त्या दोघांच्या वायरची लेंथ किती दिल्या? तर 22 मीटर. काय काढायचंय आपल्याला? तर CAE म्हणजे अँगल CAE इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याला CAE काय करायचंय? फाइंड करायचंय. आता बघा हे जे क्वेश्चन मध्ये गिवन दिले ते लिहिलं. आता खालचा जो शेप आहे तो कोणता तयार होतोय? रेक्टँगल तयार होतोय. मग कसं लिहिणारा? क्वाड्रिलॅटरल ABDE इज अ रेक्टँगल. मग रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड्स काय असतात? तर इक्वल असतात. म्हणजे कोणकोणते असणार? AB आणि ED. मग AB इज इक्वल टू काय लिहिणार? ED. ह्या दोनच पाहिजेत. वरच्या ह्या दोन आपल्याकडे आहेत काय? नाही. मग AB इज इक्वल टू ED. रिझन काय लिहिणारा? तर अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. मग बघा जर AB 7 असेल तर ED पण किती असणार आहे? 7 मीटर. बघा ED पण किती असणार आहे? 7 मीटर. आता बघा त्यानंतर ना आपल्याला पूर्ण CD हा पोल किती दिलाय? CD इज इक्वल टू किती दिलाय पोल? हाईट, पोलची हाईट 18 मीटर. मग CD म्हणजे कुणाकुणाची ऍडिशन आहे? तर CE प्लस ED. बघा CD इज इक्वल टू CE प्लस ED. बघा CD मध्ये CE आणि ED येते. मग आता बघा कुणाची हाईट आपल्याकडं? ED ची हाईट आहे आणि CD ची आहे. CD ची हाईट किती आहे? 18 इज इक्वल टू CE ची आहे काय? नाही. मग CE ऍज इट इज लिहिलं प्लस ED किती आले? तर 7. आता बघा CE मला काढायचं आहे. CE आहे तसंच ठेवलं प्लस 7 ह्या साईडला आलं -7 म्हणजे किती लिहिणार? तर 18 मायनस 7. मग 18 मायनस 7 आन्सर किती येते? तर 11. म्हणजे CE ची हाईट किती आल्या? 11 मीटर. बघा हा CE किती आला? 11 मीटर. आता मला काय काढायचं आहे? अँगल काढायचा. मग आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ए हा अँगल, ए ला आपण काय कन्सिडर केलंय? थिटा कन्सिडर केले. मग जर मला ए काढायचं असेल तर कोणकोणती साइड आहे? ह्या ए अँगलची CE ही कोणती साइड झाली? अपोजिट साइड झाली. आणि हा 90 डिग्री आहे आणि माझ्याकडे कोणती साइड आहे? AC. मग AC ही कोणती झाली? 90 डिग्रीच्या अपोजिट म्हणजे कोणती झाली? हायपोटेनियस झाली. म्हणजे अपोजिट साइड आहे माझ्याकडे आणि कोणती आहे? हायपोटेनियस आहे. असा कोणता फॉर्म्युला आहे की ज्याच्यामध्ये अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस आहे? वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये 3च फंक्शन यूज करायचे. साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा यूज करायचं नाही. आता तुम्ही म्हणशीला की अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस हे कोसेक थिटा मध्ये पण येते, पण तो यूज करायचा नाही. 3च यूज करायचे, साइन, कॉस आणि टॅन. मग कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये? साइन थिटा मध्ये. मग आता बघा काय लिहिणारा? इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल घेणारा? इन काय लिहूया? इन राईट अँगल ट्रायंगल. कोणता राईट अँगल ट्रायंगल आहे? CEA. CEA. आता बघा कोणता मला काढायचा आहे? इथं थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. मग काय करणारा? कोणकोणती साइड आहेत? अपोजिट साइड आणि कोणते? तर
हायपोटेनियस आहे. मग आता बघा CAE इन अँगल CAE इन अँगल CAE कोणकोणती साईड आहे आपल्याकडं, तर अपोजिट साईड अपॉन कोणते, हायपोटेनियस. मग आता बघा डायग्राम मध्ये बघून सांगा अँगलची अपोजिट साईड कोणते, तर CE अपॉन हायपोटेनियस कोणते, 90 डिग्रीच्या अपोजिट बाजू, अपोजिट साईड म्हणजे कोणते, तर AC. आणि ह्या साईडला काय आहे, तर CAE. बस हा कोणाचा फॉर्म्युला आहे, तर साइन थिटाचा. म्हणजेच काय लिहिणारा, साइन अँगल CAE, साइन अँगल CAE. आता बघा CE आणि AC आहे. मग CE किती दिलंय, तर 11. बघा CE किती आहे, 11. आणि AC किती आहे, AC किती दिलंय क्वेश्चन मध्ये, हा इथे AC आहे, किती दिलंय, 22. आणि ह्या साईडला काय आहे, तर साइन अँगल CAE. आता भाग घालवा, 11 म्हणजे 11 आणि 11 2 जा किती येणार आहे, 22. बघा साइन अँगल CAE इज इक्वल टू काय आन्सर मिळाला पण आपल्याला 1/2. आता बघा त्या टेबल मध्ये बघा की साइन किती डिग्रीला आन्सर 1/2 येते. कशामध्ये बघायचं, टेबल मध्ये, की साइन किती डिग्रीला आन्सर 1/2 येते. तर बघा साइन 30 डिग्रीला आन्सर किती येते, तर 1/2. मग साइन CAE च्या जागी मी काय लिहिले, 30 डिग्री लिहिले. म्हणजेच अँगल CAE इज इक्वल टू किती डिग्री, 30 डिग्री. म्हणजे हाच आपल्याला काय फाइंड करायचा होता, अँगल. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती डिग्री येणार आहे, तर 30 डिग्री येणार आहे. बघा हे काय आलं, काय कोणता, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. हा कोणाचा फॉर्म्युला आहे, साइनचा. मग काय काय आपल्याकडे अपोजिट आणि हायपोटेनियस, त्या अपोजिटची व्हॅल्यू पुट केली, हायपोटेनियसची व्हॅल्यू पुट केली, भाग घालवला, आन्सर किती आलं, 1/2. मग टेबल मध्ये बघायचं की किती डिग्रीला आन्सर 1/2 येते. मग किती डिग्रीला 1/2 येते, तर 30 डिग्रीला. म्हणजे CAE बघा CAE च्या जागी मी काय लिहिले, 30 डिग्री. म्हणजे अँगल CAE किती डिग्री झाला, 30 डिग्री. म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती येणार आहे, 30 डिग्री. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, फाइंड करायचं होतं, अँगल फाइंड करायचा होता. म्हणजे कुणासोबतचा, वायरनं हॉरिझॉन्टल सोबत केलेला अँगल. म्हणजे इथं अँगल किती डिग्री येणार आहे, 30 डिग्री. बघा हा क्वेश्चन लक्षात आला काय तुमच्या, इझी क्वेश्चन आहे, काय अवघड नाही आहे. पूर्ण इन डिटेल मध्ये लिहून पण दाखवलं आणि एक्सप्लेन पण केलेलं आहे. जर स्क्रीनशॉट मारून घ्या.